खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या निवडणुकीचा झटका हा असा काही महाविकास आघाडीच्या लोकांना लागलाय की ते त्यातनं सावरूच शकलेले नाही। जोर का झटका धीरे से लगा अशी अवस्था काँग्रेसची झाली। हीच अवस्था उभाटा सेनेची, अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, म्हणजे शरद पवार गटाची। आणि म्हणून ही मतांची चोरी नाही, ही पराभूतांची मुजोरी आहे। ह्या पराभूत झालेल्या पक्षांची मुजोरी आहे। मी तर म्हणेन ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेचा कौल हा एका अर्थाने डागाळण्याचं काम ही काँग्रेसची मंडळी करतायत, तर याचं वर्णन ही महाराष्ट्राशी त्यांनी केलेली हरामखोरी आहे। ही मतांची मुजोरी नाही आहे, ही आपल्या महाराष्ट्राशी त्यांनी केलेली हरामखोरी आहे। आणि याचं कारण आहे, प्रेझेंटेशन कसलं करताय मग सांगा। त्या दिवशीच्या मतदानाच्या वेळात प्रत्येक तासाला पूर्ण राज्याचं मतदान किती झालं आपण आकडे बघाल तर 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12 असं 5 ते 6 जवळजवळ प्रत्येक तासाला सुरुवातीला कमी, नंतर 1-1 कोटीच्या वर एका तासामध्ये मतदान झालं। मग शेवटचं 5 ते 6 जे 60-70 लाख झालं ते त्याच रेशिओमध्ये आहे। सुरुवातीला कमी, मग बरोबर, आणि करत 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 शेवटला कमी। मग हा नैसर्गिक प्रवाह आहे। मग याचं उत्तर राहुल गांधीजी देतील का? तुम्ही पराभूत झाल्यावर तुम्ही रडाल, हे आम्हाला मान्य आहे, पण प्रेझेंटेशन करताय तर प्रत्येक तासाला किती मतदान पडत होतं? पहिला प्रश्न आहे, याचं तुम्ही उत्तर आम्हाला द्या। दुसरं, निवडणूक आयोगाने ज्यावेळेला मतदार यादी घोषित केली, राहुल गांधीजी उत्तर द्या, त्यावर पारदर्शक पद्धतीने आपल्याला आक्षेप आणि हरकती नोंदवायची संधी होती। कार्यक्रम तर घोषितच होता। काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने आक्षेप आणि हरकती का केल्या नाहीत? आज जे गळे काढताय ना, त्यावेळेला पेन का नाही चालवलं? त्यावेळेला आलेल्या हरकती ज्या आहेत 3900 फक्त आलेल्या आहेत, आणि त्यापैकी 3900 पैकी 98 फक्त अपील झालेले आहेत। याचा अर्थ सरासरीत नैसर्गिक मतदान याची आकडेवारी लपवली जाते काँग्रेसकडून। 2, काँग्रेसचे राहुल गांधी अगोदर मतदार यादी पारदर्शक पद्धतीने प्रदर्शित झाल्यानंतर आक्षेप हरकती का घेतल्या नाहीत हे सांगत नाहीयेत, तिथे बनवाबनवी करताय। तिसरा प्रश्न आम्हाला आमचा त्यांना की बूथनिहाय यादी तपासणीचं काम ज्या बूथ एजंटला कायद्यानुसार आहे, मी सांगतोय तो नीट मुद्दा लक्षात घ्या। प्रत्येक राजकीय पक्षामध्ये BLA 1, BLA 2, बूथ लेवल एजंट 1, बूथ लेवल एजंट 2 ही आपल्या कायद्याअंतर्गत निवडणूक आयोगाची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला बूथ लेवल एजंट अपॉइंट करण्याचा अधिकार आहे। काँग्रेसकडे 27,099 आकडासहित सांगतो, 27,099 बूथ लेवल एजंट होते। याच्यापैकी एकाने आक्षेप का नाही घेतला? आज ज्यावेळेला गडे काढता ना, त्यावेळेला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यावं लागेल। चौथं, मतदान वाढलं, अरे कसं वाढलं? 2024च्या लोकसभेतले आकडे सांगा ना। 2024च्या लोकसभेत सुद्धा मतदान 8.5% वाढलं। याचा अर्थ मतदानामध्ये वाढ, मतदारांची सहभागिता, मी म्हणेन निवडणूक आयोगाचं यश आहे।
बरं, निवडणूक आयोगाचा जाऊ दे मुद्दा, मी ते कशाला सांगू, ते सांगतील. पण मोदीजींचं हे यश आहे की त्यांच्या नेतृत्वावर मतदार लोकसभेला 2024चा मोठ्या प्रमाणात बाहेर पडला, राज्य निवडणुकीत पण बाहेर पडला. त्यामुळे लोकसभेत सुद्धा वाढ झाली. विधानसभेत वाढ लागल्यावर मिरची लागल्यासारखं का बोलताय? पाचवा प्रश्न आहे राहुल गांधीजींना आणि काँग्रेसला. मग मतं वाढलीत आणि मतदान वाढले तर ते काय एकाच लोकसभेपुरता राहिले? मग भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पार्टी जिंकली कशी? मतदान आणि मतदार वाढल्यावर तुमचा आक्षेप आहे, तर भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पार्टी जिंकली, मुंब्रा कळव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिंकला. मग हा विजय तुम्हाला चालतो, पण बाकीच्या बाबतीतला विजय तुम्ही आक्षेपार्ह आहात. आणि म्हणून राहुल गांधी आणि महाराष्ट्र विकास आघाडी हा सार्वजनिक रुदालीचा कार्यक्रम, रडण्याचा कार्यक्रम बंद करा. ही मतचोरी नाही, ही पराभूतांची मुजोरी आहे. हा विषय कायदेशीर स्पष्ट आहे. महाराष्ट्रातील जनतेचा कौल जोरदार झटका बसला यांना, आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान, याचा अर्थही मत चोरी नसून महाराष्ट्राशी तुमची हरामखोरी आहे. आणि एवढंच राहुल गांधी आणि त्यांच्या टीमला वाटत असेल तर पहिल्यांदा त्यांनी निवडून आलेल्या त्यांच्या आमदारांचं आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी पहिला राजीनामा द्यावा. आहे हिंमत? या विधानसभा निवडणुकीत मतदार यादीवर आक्षेप घेताय ना, निवडणूक आयोगावर आक्षेप घेताय ना, मतदानातल्या वाढल्या संख्येवर ऑब्जेक्शन घेताय ना. मग पहिल्यांदा तुम्ही पारदर्शकतेने हरकती नोंदवल्या नाहीत, बूथ लेवल एजंटने काम केलं नाही, स्वतःचे विजय पचवण्याचा प्रयत्न केलात, दर तासाची वाढीव आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न करताय, लोकसभेशी आताच्या विधानसभेच्या वाढीव मतदानाशी तुलना लपवताय. हे सगळं करताय तर आता हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मग चर्चा करा. तुर्ता एवढंच पुरेसं आहे. फेक नरेटिव्हचा पुढचा अध्याय, हा फेक नरेटिव्हचा अध्याय आहे. आणि आमच्या तर मनात ही शंका सुद्धा आहे की देशातील सर्व व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करा. लोकसभेत महाराष्ट्रातला त्यांना मिळालेलं यश ह्या वाढीव मतदानाच्या त्यावेळेच्या शेवटच्या तासातल्या आकडेवारीवरचं योग्य, आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीत शेवटच्या तासात वाढलेल्या मतदानाच्या आधारावरचं यश आम्हाला अमान्य. आणि म्हणून फेक नरेटिव्ह मधून बाहेर पडा, एवढंच आम्ही त्यांना सांगू शकतो. काँग्रेसचा मतदार असेल तो चौकशी झाली पाहिजे. मला त्याची माहित नाही, तुम्ही विचारता त्याच्यावर उत्तर दिलं, त्यामुळे ते खरंच मतदान केलंय की नाही हा भाग वेगळा. पण ते जे मांडतायत हे सत्य मानायचं असेल तर तो काँग्रेसचा मतदार असेल, चौकशी केली पाहिजे त्याची. बिलकुल. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत झालेला का होऊ घातलेला पराभव हा डोळ्यासमोर दिसल्यावर केलेली मुजोरी आहे. म्हणून मी म्हटलं ही पराभूतांची मुजोरी आहे. ह्याच्यावर मतदार यादी स्वच्छ करणं यात पोटदुखी उद्धवजींच्या पक्षाला व्हायचं कारण काय? मतदार वाढवले म्हणून एका बाजूला ऑब्जेक्शन घ्याल, जेही सत्य नाही. मतदान वाढलं याच्यावरही हरकत नोंदवाल पराभवानंतर,
पण निवडणुकीच्या आधी मतदार यादी स्वच्छ करण्याचा कार्यक्रम घेतला तर त्यालाही रडाल? काय दुतोंडीपणा आहे? हिंदी में कहना चाहेंगे कि राहुल गांधी जिस तरीके से आज महाराष्ट्र को लेकर के बड़ी उन्होंने नीति दिखाई और कहा कि महाराष्ट्र में कैसे इलेक्शन कमीशन की मदद से वोटिंग लिस्ट बनाई गई और मतदान कराया। मैं ये स्वयं स्पष्ट करना चाहता हूं कि महाराष्ट्र के चुनाव के निकालों के बाद कांग्रेस को और महाराष्ट्र विकास आघाड़ी को बहुत बड़ा झटका लगा है। वो उससे संभल ही नहीं पा रहे हैं, उस झटके से बाहर आ ही नहीं पा रहे हैं। जो कहते हैं ना, जोर का झटका धीरे से लगा, ऐसी अवस्था कांग्रेस की हो चुकी है। मेरे सीधे सवाल कांग्रेस और राहुल गांधी जी को है। पहली बात, जब मतदार यादी वोटिंग लिस्ट सभी कानूनन प्रक्रिया पूरी करने के बाद घोषित हुई महाराष्ट्र विधानसभा की, उस पर कांग्रेस के लोगों ने आक्षेप क्यों नहीं लिया? वो पीरियड दिया गया था आपके आक्षेपों के लिए, ऑब्जेक्शंस के लिए, और जो जानकारी है इसमें 3901 सिर्फ ऑब्जेक्शन आए, उसमें से सिर्फ 89 अपील हुए, इसमें एक भी कांग्रेस का नहीं है। तो जब वोटिंग लिस्ट घोषित हो रही है और जब कानूनन अधिकार है ऑब्जेक्शन लेने का, तब ऑब्जेक्शन लिया नहीं। नंबर एक, कारण क्या है राहुल गांधी जी बताए। दूसरी बात, हर राजकीय दल को, पॉलिटिकल पार्टी को BLA 1 और BLA 2 ये बूथ लेवल एजेंट अपॉइंट करने का अधिकार है और वो कानूनन प्रक्रिया के तहत है। उसकी कुछ कर्तव्य है, ड्यूटीज है। अब कांग्रेस के 27,099 बूथ लेवल एजेंट अपॉइंट होने के बाद भी उन्होंने अपने कर्तव्य के तहत इस यादी को, वोटिंग लिस्ट को रीचेक, ऑब्जेक्ट करना काम क्यों नहीं किया? राहुल गांधी जी इसका जवाब दे। आप वोटिंग लिस्ट पर ऑब्जेक्शन नहीं लेते, आपका BLA बूथ लेवल एजेंट वो भी अपना काम नहीं करता। तीसरा सवाल, जो एक्स्ट्रा वोटिंग हुआ या वोटिंग पैटर्न के ऊपर आप सवालिया निशान खड़ा करते हैं, तो ये भी तो बात बताइए। वोटिंग लिस्ट के दिन हर घंटे कितने लोगों ने महाराष्ट्र में वोटिंग किया? 8 से 9, 7 से 8, 10 से 11, 12 से 1, 5 से 6, सर्वसाधारण 1 करोड़ लोगों ने अगर पीक आवर्स में वोटिंग किया तो लास्ट के घंटे में 70 लाख के करीब लोगों ने वोटिंग किया। तो ये नेचुरल फ्लो वोटिंग है, इसमें अननेचुरल कौन सा है? सिर्फ 1 घंटे का आंकड़ा आप दिखाकर एक फेक नैरेटिव करना चाह रहे हो, उसके बजाय हर घंटे के आंकड़ों के आधार पर सत्य क्या है उसका बयान क्यों नहीं कर रहे हो? ये हमारा चौथा सवाल है। पांचवी बात बहुत स्पष्ट है, यानी इस लोकसभा चुनाव में कितना वोटिंग परसेंट बढ़ा, उस आंकड़े को जाहिर करिए, पता चलेगा इस समय पर भी विधानसभा में बढ़ा, लगभग उतना है। तो लोकसभा में जो बढ़ा वो हमारी सीटें ज्यादा आई, वो ठीक कांग्रेस के लिए। विधानसभा में बढ़ा, हमारी सीटें घटी, तो सही नहीं। ये कौन सी हाथ चालाकी है भाई? राहुल गांधी जी इसका बयान करें। और छठी बात, अगर वोटिंग लिस्ट में गड़बड़ी है, वोटिंग पैटर्न में गड़बड़ी है, एक्स्ट्रा वोट में गड़बड़ी है, तो भिवंडी पूर्व में जीते समाजवादी पार्टी, वो सही कैसे? मुमरा कलवा में राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गढ़ जीता, वो सही कैसे? तो चेरी पिकिंग करेंगे और अपनी बात को फेक नैरेटिव करेंगे, ये झूठ है, ये झूठ फैलाना है। और इसके लिए वोटों की चोरी नहीं है, ये महाराष्ट्र के पूरे मैंडेट पर, मतदाताओं पर, महाराष्ट्र पर सवालिया निशान खड़ा करना, ये वोटों की चोरी नहीं है, महाराष्ट्र से हरामखोरी है। ये हमारे राज्य से की हुई हरामखोरी है, ये कांग्रेस कर रही है, ये महाराष्ट्र विकास आघाड़ी कर रही है।
और अंत में इतनी अपनी बात को सच मानते हैं कांग्रेस के लोग, तो वोटिंग लिस्ट पे ऑब्जेक्शन नहीं ले रहे, वोटिंग बूथ लेवल एजेंट काम नहीं कर रहा है, वोटिंग पैटर्न पर नहीं बोल रहे, वोट पैटर्न पर नहीं बोल रहे। आप कम से कम जीते हुए अपने विधानसभा की सीट रिजाइन करो। अगर ये व्यवस्था झूठ थी तो मेरे जीत कर आए लोग भी ठीक नहीं। ऐसी भूमिका कांग्रेस लेगी क्या? महाराष्ट्र विकास आघाड़ी लेगी क्या? पहला वो ले, पहले रिजाइन करे, फिर बात करे। बिहार चुनाव के पहले क्या राहुल गांधी इस तरीके की प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए इलेक्शन कमीशन पर दबाव बना रहे हैं, या फिर कहीं न कहीं उनको पहले से इस तरीके का आभास है कि वहां पर? देखिए, अपने आने वाले चुनाव के पराभव की आशंका में वो मगरमच्छ के आंसू रो रहे हैं।